हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं असुरगुरुं जगदीगनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीवा हयग्रीवा हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक द्रौपदीक तांडून हाडलेलें दुशासनान तिणें म्हाका सुरवेक सल्लोल की धर्मरायू सल्लोल म्हूण निमगुचें। ताजे नंतर तिणें भीष्मा दिलें की ये परे संवय खेळ संवय आतां धर्मरायान केलेलें संवय म्हूण निमगितना तुका दवरून कळवून घेतील धर्मरायान न्हय। धर्मरायल की निमगी म्हूण सांगून भीष्म द्रोण कृप पुरे म्हणटाची म्हळ्यार तांकांय कली आवेश अंगांत आशिल्ले। तशी तेदना दुर्योधनाक विरोध जावन एकलेय उलयनाची विदूर एकलो उलयता हें धर्म न्हय म्हूण सांगून इत्याक म्हळ्यार विदुरूय धर्मरायाल वरी यमाल अवतार न्हय कलियावेश ताका कितें जायनी म्हूण जाल्यार अविद्या निद्रां विद्राव्य म्हूण हरिवायुस्तुतीन तशी कलिले एक कसं म्हणटाची एक आवेश म्हणटा पळय जो कर म्हणटा पळय तें भीमालाक गनाके भीमाल हत्र कली रब्बना विदुरू भीमाल पक्षपाती जालेले देखून कली तागेले आंगान तो आविश्ट जावच्या भिल्लो म्हूण सांगून आचार्य मध्व सांगताची। तशी कडेन हें निचावन सांगकाशिल्लें कोणें म्हळ्यार धृतराष्ट्रान जावो वरलेले चेडवान दुर्योधनाचें सांगकाशिल्लें नाका हे परे कोरनुकाचें म्हूण जाल्यार कोणेय धृतराष्ट्र जावो तागेले चेडूं जावो कसलेय सांगनाची कडे विदुरू पुराय तांकां सांगकाशिल्लें परे सांगता कोरून जश कोरून जे तांणी आयकना समीत कडे ताका आमीच्यान कसलें करूं जायना म्हूण कळना। 2 हात वयर करून देवतेंक परे सांगता खंय तो कळवा हांव कसलें करचें ना ऊर्ध्व बाहू स चुक्रोश देवानां ख्यापयंस्तदा म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची। देवतेले परे सांगता की हांव कसं सांगला रे हांगा कोणेय कसलें आयकनाची म्हाका कसं करचें म्हूण कळना म्हूण। आनी द्रौपदी काही सांगता काही स्वाशक्तीं द्रौपदीं चाह जिता नैवासी धर्मतः निजावन जाल्यार सर्वता तूं पराजित जावची न्हय तुका कोणें गेलवूच म्हूण ना कळवा जाल्यार हें सगळें तूं सभेन तूं अधर्म भरला देखून तूं आतां धर्मा पक्ष केन्नाय सोल पावतरसी तें म्हळ्यार अधर्म चड जावन जाल्ला हांगा मस्त अन्याय जातर असो कोणा सांगचें म्हगेलें उतर कोणाय आयकनात न्हय। तांकां शिक्षा करूं म्हाका शक्ती ना म्हणून देवतेंक 2 हात उबारून देवते सांगते तुमी पुणी सांगे तुमी सांगेल कोणें आयकता पळया म्हूण। विदुरान तशें सांगतना विकर्ण न्ही जावन तवय पापिश्टूकय आमकां आतां विकर्णान द्रौपदील पर उलयलें म्हूण दिसता न्हय तवय पापिश्टूची हांणी सांगताची कोण मध्वाचार्य विकर्ण हा पापको अपि सन्न तो पापिश्टूची जाल्यार ताणें कसले खातीर तसल्यार आमकां आयकतना दिसता विकर्ण एकलो चांगो दिसता म्हूण न्हय खंय जाल्यार मध्वाचार्य सांगता आह डंबार्थमेव मात्र धर्मवित्वं प्रकाशयन ढंबाचारा खातीर म्हळ्यार म्हाकाय धर्म गोत्तस म्हूण सगळे सभेक कळ्ळो विकर्णाकय धर्म गोत्तस म्हणून ताजे खातीर तो उठान राबून एक डंबाचार्याक एक म्हणटा पळय म्हाकाय पुरे गोत्तस म्हूण दाखोवन घेवच्याक ताणें अधर्म म्हूण म्हणलें तेदन कर्णान ताका बिश्टायल पळय म्हळ्यार तो सांगता जुजाट एक दुश्चट ते अधर्म ते तांतू कोणेय सोलवल्यार गेलवल्यार ताका गेलवूचें सोलूचें म्हूण म्हणाची। द्रौपदीक धर्मरायान दवरून सोलूचें ना कित्याक म्हळ्यार ती 5 पांडवांक
पत्नी म्हण म्हणटना पण जावन धर्मरायान कशी दवरली तिका म्हणून ताण म्हणूच न्हय तेन्ना कर्ण तिका ताका बिश्टयता भीष्म इत्यादी व्हड्ड व्हड्ड सचांगा तांणी कसले आक्षेप करनाचे न्हू बसल्याची तांगेले जरा तूं कसो तूं सांगता न्हू तो बालक तूं बालबुद्धीचो सानूय तूं पुरे जना पाशी दाखलो तूं कसले उल्लचकना दाखलो म्हळ्यार विकर्णाक वर्डीक जावन चेडूं गेला जाल्यार तो बालक म्हणून कसल्याक म्हणलें म्हळ्यार भीष्माला न्ही तो बालक कित्याक म्हळ्यार भीष्म तागेलो पितामह तशें कर्णान म्हणचें तुगेलो आज्या आलसमान जावन वचचें आज्य जावन वचचें आज्या पाशी वयरचें मात्याचें पुरे हांगा सभेन तसोची गुरुस्थानार बशिल्ली कृपाचार्य द्रोणाचार्य तांणी गेल्या जाल्यार तूं बरी बालक तुका कसल्याक अदीक प्रसंग मालगड्याला जरा उरलोचें म्हूण बिश्टयता कडेरी भीम इतले द्रौपदी दुःख पावता धर्मरायो धर्मिष्ठ म्हळ्यार धर्मच्युती जेल्लो आतां गेला तो कली आवेशा निमती तेन्ना भीम युवराज रायान धर्ममार्गा दुखून चुकल्यार युवरायान ताका सलही दिवेत म्हणून भीम युवराय न्हय तो सांगता ताका कोणाक धर्मरायाक सांगता द्रौपदीक जुजाक पणा दवरला न्हय तुगेलो हात लासून दवरका म्हूण तेन्ना अर्जून सांगता अण्णा तशी सांगू नका म्हूण कळ्ळें कडेरी भीम सांगता सांगू येत कोरूनच निजावन जाल्यार हांव करच्यो मनीस आशिल्लो जाल्यार अण्ण म्हणलें खातीर हांव करनी उज्यो दवरनी हांव सांगील मन तोंडान म्हूण म्हणटा इत्याक म्हळ्यार तो सांगता इत्याक उत्तमे वचसा शिक्षा मध्यमे अर्थापहारणम अधमे देहदंडश्च तस्मात् वाच्यो युधिष्ठिरः उत्तम जनांक तोंडान उलयल्यारय शिक्षा दिल्या बरी जातके मध्यम पापी कोण आसाची तांकां तांगेलें धन पुरे अपहरण कोरका अधमांक देहदंडन दिवका तशें नांव उत्तम तो युधिष्ठीर म्हाका गोत्तस मेगेलो अण्णय प्रायनय मेगला पशी उत्तम आनी तो धर्मिष्ठूय अशी कसं की एक कल्यावेशा दुखून अशें जाला तशें हांव युधिष्ठिराक उतरानाची दंडन दिलेलें ताका तोंडान सांगल्यारय पुरो ताका लज्जी जाता अपमान जाता म्हळ्यार महाभारतांत तूं काल आमी पळयला भीम युधिष्ठिरा सांगता अण्णा जुजुकोर जन म्हणटा पळय तांणी राबून घेतिल्ली वेश्या स्त्रियांकाची पण आदवरणाची तूं तुगेल धर्मपत्नीक पण आदवरली तुगेलो हात लासून घालका सहदेवा उज्जाडी हागेलो हात लासूया म्हणटा तेदन अर्जुनान म्हणूच न्हय ते हें महाभारतांत काणी ताका तात्पर्य दिला कोणे मध्वाचार्यान धर्मराया निजावन अर्जून सांगता भीमाक अण्णा धर्मरायान ताणें शकुनीन धृतराष्ट्रान पुरी दिवत केळका म्हूण आपयता ताणें तो ताजे खातीर मर्याद दिवन धृतराष्ट्रा मर्याद दिवन येयलो हें क्षत्रियाल धर्म ताका गोतस हांव सलवता शकून लेद्रा खेळू आमच्यान साध्य ना म्हणून तागेले इच्छ ना जाल्यार धर्म पालने खातीर तो खेळ्ळलो आतां ताणें खेळ्ळेले ताणें आयिल्ले ताणें खेळ्ळेले पुराय एक क्षत्रियान कोरका जल्लेलेची तेदना जाल्यार आतां तूं सांगची सम न्हय म्हूण तेदना भीम सांगता वय तूं सांगचें पळय जाल्यार उत्तमांक तोंडाना शिक्षा दिवका उतराना शिक्षा दिवका म्हूण आसा ताजे खातीर हांव तोंडार सांगिल्लें तागेले हात लासून घालता हांव ताका हात लासीन न्हय तो दुश्चटान जुजाट खेळ्ळलो न्हय न्हय तो धृतराष्ट्राला उतराक मर्याद दिवचे खातीर जुजाट खेळ्ळलो न्हय तशें हांव न्हू ताका हांव लासून घालनी म्हूण सांगता रस मागीर हांगा भीमालेक भ्रातृभक्ती पळयाची कर्ण द्रौपदीक सांगते बस तुका न्ही कोणें बामणांनी नाच पुराय 5 जणय सोलवून घेतला तुका आनी तो दुर्योधन तुका गती दुर्योधनाला घराक वचूं तुवें म्हूण दुर्योधनय पांडवाल मध्येन तूं परस्पर विरोध करचे उद्देशान सांगता की द्रौपदी युधिष्ठीर वरलेल जन युधिष्ठिरू तुका अशी दुःख दिली न्हय युधिष्ठिरान वरलेल भावंड आसा पळय तांणी सांगका यो आमकां पूज्य न्हय म्हूण सांगून तशें जाल्यार हांव तुका सोड सोडता भीमान सांगयत अर्जुनान सांगयत नाका भीम जेवो अर्जून कोणें एकल्यान सांगल्यार हांव तुका तशी सोडता दुर्योधनाल निमती द्रौपदी दुःख जाल्लें हाका न्ही आमी मर्याद दिवचें नज म्हणून भीमान सांगल्यार जाता अर्जुनान सांगल्यार जाता तुका हांव सोडता तुका आमी दासी करून घेना म्हणून म्हळ्यार आत्ता भीमान म्हणलेलें मात्र कसलें युधिष्ठिराला हात लासिता सहदेवा उज्जाडी म्हूण आतां भीम खंडीत सांगतलो युधिष्ठिराल वैरी म्हाका कसलें मर्याद ना आनी हांव ताका मर्याद दिना म्हूण सांगल्यार हें भेदोपाय म्हणटाची कळ्ळें बाबाल मद्दीन तूं पुटून घालचें म्हणटा पळय तशी जाल्यार भीम सांगता
भीमान दुर्योधन कसा लेखला दाखव व्यतिरिक्त जावन सांगले धर्मराय आमकां पुरे जनाक पूज्योची संशय ना अंतू आ क्षत्रिय आलांतो कोण चड बलिश्ट की ताका पूज्य म्हणटाची मालगडे तशें हांव न्हू तुमगेल पुरे जन अल्पशी पूजनीय हांव म्हाका युधिष्ठिरूची पूज्य म्हणटर आसा म्हळ्यार क्षत्रियालांतू कोणा चड बल आस तो पूजनीय म्हणून म्हणटाचे भीमाक पुरजनाल्पशी चड बल आशिल्लें न्हय तशें तो सांगता बलज्येष्ठे यदि वः संशयः स्यात् उत्तिष्ठध्वं सर्व एवाद्यवीराः ब्रध्नामि वः पादतलेन सर्वान् सहानुबंधान यश्च माम योद्धुकामहं बलांतू हांगाशील सर्व रायांक याव मिकूनच म्हणलेल्या विशयान तुमकां संशय स्वे पुरजन आत्ता उठानो मेगल्याक युद्ध येयच आम पूरजनाके मेघल पायान मस्तून किडो पायान मस्तून दिश मारता पळय तशी करता कोणेत मेगेल्याक होराट करूक म्हणून तो भीम उठान रपतना सगळे सभे भयान गडगडेलके कसल उलयनाचके भीष्मु द्रोणु विदुरू हांनी पुरे राब भीमसेना तूं सांगिल पुराय बद्दची जाल्यार आतां कसले तूं वट्रासे उरलो नुका गडबीड करूं नाका म्हणून ताका हाता धरून बसयशिल्के भीम न्हू तो बसलो कौरव एक पण दुसरो सोळके बा भीम न्हू तो बसलो न्हय उल्लच्या उल्लयला पुरे जाला आतां भीमान उठान रब्बून कोण मेगला युद्ध येता म्हणटा कौरवांक धैर्य ना जल्वे धर्मरायाने भीमाक तडसूचे आस मालगड्यांनी तडसूचे आसा भीष्मादी द्रोणान सकडी म्हणटना मालगड्यान सांगिल तशी ऐकू का म्हणून म्हणेल कत्र कौरवांक भीमान तेदन मारनी म्हणून म्हणटाचे जाल्यार भीम कसा कतिरा म्हणून म्हळ्यार कौरवान अशी उलयता रबले तांगेल पाप आनी चड चड जाता पळय तेदना तांगेले निर्नाम भीमाक पुरे कोतस तो कृष्णालो बारी प्रितीचो न्हय वायुदेव न्हू तो ताका पुरे कोतस हें युद्ध कसा खातीर जाता युद्ध जाता केदन जाता तांगेल पाप आनी बरो तेन्ना बग्गी युद्ध शूर जाता म्हणून म्हणलेले खातीर भीम नुत बसतके अन्यक कसं म्हणून म्हळें लोकां दाखोवका अण्णान अण्ण कसलय जेवो अण्णाक मर्याद दिवका म्हूण दाखोवका न्हय म्हळकतीर भीम युधिष्ठिराल उत्तर मी कोण मच्छनी म्हूण म्हणटाची कडेरी दुर्योधन कसं करता भीमसेन पळयतरस द्रौपदीक तागेल जांग दाखयत काय यो हांग घेवन जांगेर बैस म्हणून भीम म्हणाल काय तूं आतां जांगी दाखयल न्हय जांगेर बैस म्हणाल हें जांग तुका गदे युद्धा वेळार मेगेल गदेनाची पुड्डी करून घालता बैकी न्ही म्हणून पळय म्हण कडेरी दुर्योधन सांगता आनी कसलच तुमगेले संपत आनी द्रौपदी कपणात कृष्णा कपणात बरेच कृष्ण तुमगेल न्हय म्हण तेदना कृष्णा अवमान केल्ली म्हूण सांगून भीम म्हणाल काय तुका नेलारी पाडोन तुगेले मात्ते मर्दन करून घालता म्हूण सांगून आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार भीमाल एक दृढ प्रतिज्ञाशील के प्रत्यक्ष जेवो परोक्ष जेवो कोण कृष्णा निंदन करता तो केन्नाय वदार हुची म्हूण सांगून आनी पाप तागेल वर्दी जेवका म्हूण सांगून तेदनाय दुर्योधना मारनिकी कर्ण म्हणालो तुका न्ही हे पांडव काय रक्षण करनाची तूं आनी आमगेले राय दुर्योधनाल घरा वस म्हणून म्हणटाना भीम उठायलो अर्जुन उठायलो मध्वाचार्य सांगताची तेदना उठान तांणी कर्ण मारू वताच मारू वतन युधिष्ठिरूय वरलेले जने कसले आत्ता कसले तुम्ही गलाट करूनच आम्ही आतां आमकां आमी सोलून घेवन तागेले दास जाल्ल्यांची नुत बसचे आमी तेन्ना दुर्योधन दुशासना म्हणाल काय तांणी आमगेले दास न्हय तांगेले आमगेले काडी आनी तिके कोणाक द्रौपदीकय ती एका वस्त्र धारण तिकाय विवस्त्र करून सोडी म्हूण सांगून तांणी कसं करता पांडव काल आमी पळयलां तांगेले गळ्या उत्तरीय कांदर घाल्लेले उत्तरीय म्हळ्यार शाल ते काण उडोवन सोडताच तांणी आनी कौरवांक तांणी दिलेले कौरव तो कसो करता दुर्योधन तांकां तांगेले चंगमगले रायान निश्चमगल निशिली न्हू तांणी ते घेवन तांकां कृष्णाजीन दिवका जाल्यार पांडव कसले म्हणा दिल्ले कृष्णाजीन चंदकोर न्हेसून तांणी बसल्याची नाल्यार ओपास दुशासनाक दुर्योधन सांगता द्रौपदीले किरगी तांडी तेन्ना भीम सांगता काय कळवे अंत महाभारतांतू हीच पुरे प्रतिज्ञा ಸ್ವಲ್ಪ मागीर दिला भीमान प्रतिज्ञा करूं असं कसं म्हळ्यार यो दुशासनाल इतलो परम पापी कोणय ना हाक्का युद्धांतू तागेले हर्दे सिगुळ्ळू सर्व जनांले एद्राक हांव रक्तपान करता हागेलें म्हूण सांगून पळय नरभक्षक वे तो रक्तपान करूं कोपान सांगिल्लें ताणें तशी
आका दुशासन किरकी तंडिता कस्स करचें म्हण कळना कृष्ण तिका उडगास आयलो सदा कृष्णाले स्मरण तिका आतां विशेश जावन अनन्य भक्तीर कृष्णाक उडगास केलो काय त्या वेळाक तिका भांगरा म्हणके भारी शुभ्र जावन आशिल्लें विंगड किरगी तिगेल्या आंगार येयले की म्हणटकी ती कृष्णा द्वारकावासी खंयच तूं यादवनंदना कौरव म्हाका बाद दितात न्हय तुका कसो गोतना पुराय गोतस तुका गोकुल पालक तूं दुःख नाशक कौरव समुद्रा भितर बुड्डून मत रसा म्हाका उद्धार करना मागीर कृष्णा जगन्नाथा जनार्दना जगतपती सगळे आपयतरच ती त्या वेळाक म्हाका राख गोविंदा म्हण म्हणटना त्या वेळार ततस्तु धर्म अंतरितो महात्मा समावरणोद विविधेही सुवस्त्रैही त्या वेळार कृष्ण द्रौपदीक हजार गटल्यान किरगीन आच्छादन केले की हाणे एक किरगी तंडीत ಅಂತ यान्ने किरगी एक किरगी तंडीत यान्ने किरगी सुरवे 10 तांडिली 20 जल्ली 50 जल्ली 100 जल्ली 1000 जल्ली मागिरी तंडीतरस मागिरी किरगी येतरस अपास दुशासन किरगी तंडीता तशीची किरगी येतरस कितली किरगी आयली म्हणना अपास दुशासन किरगी दवरून तंडिता कितली किरगी तंडिता तितली किरगीचे प्रादुर्भाव जातरस पापिष्ट नव्हतो जल्लारी तंडितरस येवची किरगीक न्यून म्हणलेले ना मागीर येतरस के किरगी मागीर येतरस आका तंडून वोंटेले आंग पूरे हुमेन गेले के बसक्क निन्नाल अरपळ्ळयो वस्त्रोच्चये शैलनिभे प्रजाते दुर्योधनः प्राह सञ्जातकोपः प्रवेशयैनां गृहमेव शीघ्रं किं नश्चिरेणेति सुमन्दबुद्धिः किरगी राशी शैलनिभे प्रजाते एक ओड पर्व तुशी जलके तितले किरगी राश जल्लारी दुर्योधना हें इत्तेशी निमती जत्ता म्हूण तो आलोचना करना मंद बुद्धीत नव्हतो हांव केलेली चुकी जाली दिसता अशी जतरस कोणाले आंगार अशी वापस किरगी येवची म्हणूच वे कसलकी असुका ही कृष्णाल सहाय असुका कसले तागेल माते येनी महामंद महामूर्ख तो अहंकाराचो तो कोपान सांगता की दुशासना तिक तांडून घरा भितर वर आनी की तूं सोडला कसल्याक म्हूण सांगून दुशासनाले तो सांगतरस म्हळ्यार तितली जल्ले कसले किरगी हें कितली किरगी तांडून जाल्यार वोंवटेल्यार मागीर तिगे आंगार किरगी येतरस म्हणटना कोप येवचेच न्हय हांगा पुराय अपूर्व अघटित घटण नवे पुराय नारायणक भारी संतोष चलकय एद्दोळते माती बागसून बसली तांणी द्रौपदी कशी पळोवची आमी म्हूण सांगून आतां पुराय जनान तोंड उबारले द्रौपदी जय जवो म्हूण दुशासना कितले की जनान दिखार घाले की भीमाक दुशासनाली क्रिये पळोवन कोप येयला तागेले ओंट खडखड येता दोळ्या दुखून उज्ज येयल्या बरी तांबडो जाला दोळो तो हात एकाय घश्टीत की आनी ते यशेर पुरजना संकी इदं मे वाक्यमादध्वं क्षत्रिया लोकवासिनः न उक्तपूर्वं नरैः अन्यैः नः चान्यो यद्वदिष्यति यद्येतदेव मुक्त्वाहं न कुर्यां प्रतिवीश्वराः पितामहानां पूर्वेषां नाहं गतिम् अवाप्नुयां तो सांगता की खंयचे लोकवासिनः म्हळ्यार खंयचे देशांतर आदुकून क्षत्रिय हांगा आयल्यांची पुराय जन मेगेले उतर मेगेल प्रतिज्ञ म्हणून लेखूय तुमी सावधान जावन आयकयाची येद्दोळत असल प्रतिज्ञ कोणेय करनी मुखार सुनी कोणेय करेशनाची आम कसं प्रतिज्ञ केला ते प्रतिज्ञा हांव कोरून दाखयना नातले रे मेगेल पितामह तांकां पळय कसो सद्गती मेळ्ळा ती म्हाका मेळना मुखार जावचें आशिल्लें युद्धांत हें दुशासनालें वक्षस्थळ सिगूळ घालन ते भरत गुलाकाची वायट नांव हाडचो कळंक जावन आशिल्लें दुशासनाल रगता पान करता आनी तशी ताका दीश मारता ना तशें कर न्ही म्हण जाल्यार म्हाका मेगेल पित्रा मेळ्ळें सद्गत मेळचें नाका म्हूण पुराय जनाक भारी संतोश भले भीमा मागीर दुशासना तुका धिक्कार असो म्हूण अशी हांगा पर्वता इतली किरगी पडल्यार द्रौपदी विवस्त्र जायन दुशासनाक वोंवटेले भीमाल प्रतिज्ञ ऐकल न्हय दुशासन बिल्लोय आनी लज्जी जल ताका वस्त्रापहरणाच्यो क्रिया राबोवन थंयच बसलो तो कुंती पुत्रांक गेला अवस्थ पळोवन थंय आशिल्ले जना पुराय जना भारी बेजार जाला दुशासनाल दिकडे दुर्योधनाल दिकडे धृतराष्ट्राल दिकडे पळोवन तुमकां पळय धिक्कार असो म्हूण सांगून सभेंत धिक्कार घालतरसाची कडेरी ते कितलीकी सज्जन ते सभेंत बैसून आसाची
तांणी म्हणटरसाची कौरव द्रौपदीन निमगेलेले प्रश्न उत्तर सुच्या जायनी हांकां इतलो उपचार केल्लो समये केलेले म्हूण परस्पर उल्लन घेतरसाची धृतराष्ट्राक कितले कितें निंद करतरसाची त्या वेळाक विदूर उठान रब्बून उरलेले पुरजनाक शांत जावन बैसुका म्हूण सांगून सूचन दिलके आनी म्हळालके सभेंत तुम्ही इतली राय बसल्यांची इतली ब्राह्मण आसाची इतली गुरुजन आसाची इतली म्हालगड आसाची द्रौपदी तुमकां पुराय जना तिणेक प्रश्न घाल्ला अनाथशी रडतरस तुम्ही तिगेले प्रश्न उत्तर दयाचे नानातले धर्मनाश जात म्हळ्यार खंडित सभां प्रपद्यते ह्यार्थः प्रज्वलन्नि महाव्यबाट तं वै सत्येन धर्मेण सभ्याः प्रशमयन्त्युत धर्मप्रश्नमतो ब्रूयाद आर्यः सत्येन मानवः विब्रूयुः तत्र तं प्रश्नं कामक्रोधबलातिगाः आर्त जावन आशिल्लो चिंतेन अग्निशी प्रज्वलित जावन सभे भितरी प्रवेश करता त्या वेळाक तागेलें संकट चांग उतरान तें संकट निवारण कोरका म्हूण सांगूनच सभे भितरी कोणेय संकटान कसले एक प्रश्न निमगेल म्हूण जाल्यार ताका चांग सत्य उक्ती धर्माचे उक्तीन म्हळ्यार धर्मबोधे कस की धर्मिष्ठ जावन आशिल्लें उत्तर ताका सांगून उपशमन कोरता तागेलें कोप की दुख की हें सर्व सभासदाल कर्तव्य तशी आतां द्रौपदीन हांगा निमगेला आर्त जावन आसती दुखीत जावन आस रोधन करतरस तिगेले प्रश्न कोणेय उत्तर दिनाचवे विकर्णान द्रौपदील प्रश्नेक ताका कसल सांगला ताका कसल सम म्हूण दिसला निर्भय जावन निसंकोच जावन सभे येद्रा दवरला तुमकां कसो सम म्हूण दिसता तें सांगू का तुमी इतेका म्हूण म्हळ्यार धर्म गोत आशिल्लो एक सभेन तशें पुरो जातना धर्मा संबंध जावन आशिल्ले प्रश्न कोण की निमगेले तांकां उत्तर दिनी नुता बसल्यांची म्हूण जाल्यार फट्टी सांगिल जनाले पाप कितलें आसता पळय तांतूं अर्ध पाप नुता बसल्यार येता गोत्त आसूनय उत्तर सांगनी म्हूण जाल्यार अर्ध पाप खंडीत मेळटा तशें जावन अनेक कसं म्हूण म्हळ्यार गोत्त आसूनय धर्मा विरोध रिती फटी उत्तर सांगल्यार पुर्ती पाप मेळटा तशें जावन एक काणेस फुडले इतिहास ते एक सांगता पळय दैत्याला अधिपती प्रहल्लाद म्हणले एक प्रसिद्ध राय आशिल्लो ताका विरोचन म्हणलेले एक पूत आशिल्लो एक चिल्लीक वर्डिकून घेवचे विशयांत विरोचनाकय आनी अंगिरस कुलाचो सुधन्म म्हूण म्हणलो ताकाय परस्पर वादविवाद जाले प्रहल्लाद अल्पूत विरोचन हांव श्रेष्ठ विद्येंतूय पराक्रमांतूय हांव श्रेष्ठ म्हणून तेदना सुधन उना हांव श्रेष्ठ हांव अंगिरेस गोलोत म्हणून तांगेल गुरूल पूत तशें पुराय आयले कडेरी परस्पर वादविवाद जाल्ले ताजी इत्यर्थ करूं जायनी कडेर दोग जनांनी म्हळ्यार तांणी वचून कसं करताचें म्हळ्यार सुधन्व आनी विरोचन कोण श्रेष्ठ म्हूण सांगूक विरोचनाला आज्जस्न म्हळ्यार न्ही प्रहल्लाद विरोचनाले आन प्रहल्लाद तागेले वचून निमगुचे सुधन्व श्रेष्ठ म्हणून प्रहल्लादान तीर्प दिले विरोचनान जीव काण घेवका विरोचन श्रेष्ठ म्हणून तीर्प दिले म्हणजे जाल्यार सुधन जीव काण घेवका म्हूण तांणी ಒಪ್ಪಂದ करून घेतले कडेक प्रहल्लादा लागीं विरोचना ल्हान प्रहल्लादा लागीं हिरण्यकशिपूल पूत प्रहल्लादा लागीं दोग जणांनी चमकलीचे आनी म्हणलें की आमगेले दोग जणांनी तूं कोण श्रेष्ठ महाराजा तूं हे प्रश्न उत्तर दिवूं का पट्टी सांगू नच प्रहल्लाद एक पंत ताका दिसली की सक्कल हजाल्ला आंगेल मदीं तूं सुधन दिकड पळयता तागेले तोंडार एक कोप आशिल्लो म्हळ्यार तो अंगिरस ऋषील पूत न्हय तागेले अंगिरस कुलांतलो तो कळ्ळें तशी तागेले तोंडार ब्रह्मदंडा इतले हें प्रकाश आशिल्ले प्रहल्लादाक पळयले कय आनी प्रहल्लादा पळोवन तो सांगता कय कोण सुधन्व यदि वै वक्ष्यसि मृषा प्रहल्लादात न वक्ष्यसि शतदा ते शिरो वज्रेण प्रहरिष्यसि प्रहल्लादा सांगके दैतेश्वरा तूं पट्टी सांग जेवा उतर दिना नशी नुतराब इंद्र तुगेले ಮತ್ತೆ वज्रायुधान 100 सिगूळ करून घालता तेदना ताका प्रहल्लादाक हें कसलें बा म्हूण सांगून तो ब्रह्मशापशी जात नव्हतो ब्राह्मण नव्हतो तो कडकडेल की प्रहल्लाद कडेर कूडले कश्यपाल्या वचून
निमगिल काही ताणे तागेल वचून हे कशपा तू महानुभाव तू गोदना तिला कसले ना देव असुर ब्राह्मण अंगेल पुरे धर्म कसले म्हणून सांगू तुका गोतशील तितले आमको कोणा काही गोतना कर एक एक कंचकी एक सान विषय आणतो हांव एक धर्म संकटा पडला आता तू मिगेल प्रश्न तू उत्तर दिव का कशी म्हण म्हळ्यार रे प्रश्न घालला ते प्रश्न उत्तर दिनानातले कसं शिक्षे जाता अनेक प्रश्न उत्तर मग गोतूच न्ही पट्टी उत्तर दिल्यार कंची पाप प्राप्त जाता सांग कश्यप म्हणाल काय प्रल्हादा एक मनीशो प्रश्नेक कसल उत्तर म्हणून गोतूच न्ही कोपान की भय्यान की दुराशेन की ताण उत्तर दिनी म्हण जाल्यार रे ताका एक सहस्र वर्ण पाशाचे बंधन ताका जाता अनेक कसले म्हण म्हळ्यार खंयचे एक गलाड जालो म्हण लिख्या एकलो प्रत्यक्षदर्शी आस ताका साक्षी सांगूक आपण हाडले तेदना ताणें चंचल मनान दोन पक्षाक समजावन हांव चलता म्हूण सांगून कसं की एक अर्दंबर्द साक्ष्य सांगला रे ताकाय वरुण पाशान बंदीत जाता त्या बाई कशी गोतस्व्या वरुण पाश सहस्र वरुण पाश बंधन म्हळ्यार एक वर्षाक एक पाश म्हणटना त्या पापा दुखून मुक्त जेवचे सहस्र वर्ष जाता तेच्यावन केन्नाय विषय कसले म्हणून गोत आशिल्लो ते आशेल आशिल्ले तशी सांगून सोडका ताणें सत्य सांगून सोडका म्हूण सांगून सांगता ताका म्हळ्यार अधर्म क्रिये जातना ताजे कर्त्राक सभेन तूं सभासदान कसले खंडन कर न्ही म्हण जाल्यार त्या पापान तुले अर्ध भाग सभाध्यक्षाक काल भाग कर्त्राक उरलेलो काल भाग सभासदांक पळय पाप केल्लो कर्त्राक काल भाग मांत्रके अर्ध भाग पळोवन न्हू तो बशिल्ल्यांक तशीची अनेक कसं म्हळ्यार कोणें पापकर्म केल्ल्याक खंडन केल्लें म्हण जाल्यार तांकां कसले पाप आसनाके पाप पूर्ती जावन कर्त्राकच वचून पावता म्हूण सांग तशी केन्नाय अनेक कसं म्हळ्यार धर्मा विशयांत प्रश्न निमगेले तेन्ना धर्माक विरोध जावन उतर सांगचें म्हळ्यार पट्टी सांगचें तांणी तेन्नाय तशीची कोण पट्टी मारला तांगेल मागची तले मात्याचे मागशी मात्याचे म्हळ्यार तांगेल फुडली 7 मात्याचे आनी मुखारसून 7 मात्याच्यांक तांणी कितलेच अंग काम केलें रे तांगेल पुण्यकर्माचे पुण्यफल पुरे नाश जाता म्हूण सांगून ऐश्वर्य कळवून घेतिलो चरडा कळवून घेतिलो ऋणबाधेक पडलेलो आनी तागेले काम करता तो ताका समजावन फल मेळनाशिल्लो बामणाक कळवून घेतिली बायल रायाल कोपा पात्र जावन सर्वस्व कळवून घेतिलो एक चेडू नातिली स्त्री वागा तोंडा मेळ्ळलो तांगेल दुख्ख पुरे आनी साक्ष पट्टी सांगून ते साक्षा निमती जावन सर्वस्व कळवून घेतलं हांगेलें पुरे दुख्ख समान दुख्ख म्हूण सांगून देवती सांगताची म्हळ्यार इतली दुख्ख मेळटा म्हूण कोण ऐश्वर्य कळून घेतना कितली दुख्ख जाता चेडवां कळून घेतना कितली दुखी जाता मस्त जनाले ऋण आसून तेदन ऋण तिरसूचे जायना अशें कितली दुख्ख जाता पळय आनी कितली प्रयत्न करताची ताका ताका फल मेळना तेन्नाय दुख्ख जाता बामणां कळून घेतली बायले कितली दुख्खी जाता तशीची चेडवां जायनी म्हणटाना तिका कितली दुख्खी जाता हें असली दुखी पट्टी साक्ष सांगिल्ली जेन्नाकय मेळटा तशी कसले पट्टी साक्ष सांगूनच साक्ष सांगता म्हणजे तो प्रत्यक्षदर्शी सुका तशी आनी पक्ष आनी प्रतिपक्षाच्यान तांणी दोग जाणांनी सांगिल्लें कुलंकुश जावन आयकूं का कोण कोण पट्टी म्हणून ताका सांगची तितलें ज्ञान सुका आनी साक्षीनय तशीची पट्टी सांगूनच सत्य सांगका असत्य केन्ना सांगू नज तो बसच्या नज तशी कोण सत्य साक्ष सांगता तो तागेलो धर्म अर्थ केन्ना कळून घेना म्हणून अशी कश्यपान सांगली कुडले प्रल्हाद चेरडाले सांगतके तागेले पुत्ता लागी पळय चेरडा विरोचना अंगिरस मिगेला पशी श्रेष्ठ आमी क्षत्रिय तांणी ब्राह्मण तेच्यान तांणी मिगेला पशी श्रेष्ठ तशीची तूं मिगेल पुतो जावन तूं क्षत्रियस सुदन्मो ब्राह्मणोच ब्राह्मणाल पुतो जावन म्हणटा तूं तुगेला पशी तो श्रेष्ठ सुदन्माल अम्मा तुगेला अम्मा पशी श्रेष्ठ म्हणटना आतां तूं सुदन्मुची तुगेला पशी श्रेष्ठ हांव अश्रेष्ठ तूं म्हण सुदन्मू श्रेष्ठ म्हण हांव सांगता आतां आनी तुगेले प्राण तागेल्या हातान तूं कांय करूं जायना आमी म्हूण म्हणटना सुदन्माक संतोश जातकी प्रल्हादाले सांगतकी प्रल्हादा तूं पुत्ताले व्यामोह दाखय न्ही तुवें धर्म कसले न्याय कसले तेचे तिकड तूं आशिल्लो
पुत्र मोह तू दाखयनी पळय तशें धर्माकची समजावन तू उत्तर दिलेलें तशें जावन तुगेले पुताल प्राण म्हाका नाका तो स्वतंत्र जावन न्हू तो कितलेय वर्स ताणें मानच्यो नसयत 100 वर्स ताणें मानच्यो नसयत म्हूण सांगून सुद्दां न्हू तागेल्या आश्रमाक चमकलो. आतां ही काणी विदूर पुराय जना सांगता रायांक आनी म्हणटरस द्रौपदील प्रश्नेक धर्मा समजावन आसोची रितीर कशी उत्तर करका म्हूण तुमी समालोचन करायचें म्हूण अशी पदे पदे विदुरान कितले वताय केला रे. त्या सभा मंदिर आशिल्ली एक एक रायो इतले सकट काणी सांगला न्हू तो बशिल्ले जना कसं जाता म्हूण सांगला जाल्यार एक एक रायो एक एक उत्तर उलयना अशें बसला काय जाल्यार कर्ण मांत्र इतले जतरे आनीकी एक नमने मदोन्मत्तान दुशासना सांगते दुशासना तू आत्ताच्या ती एक कामाची कर अंतपुरा तांडून घेवन वस म्हूण कडेरी दुशासन कुडले उठयलो तई तितले अक्षय वसन मेळ्ळा जाल्यार ती लज्जी न्हू पाप ती मागीर रडतरस दुशासन केन्ना आपडता की म्हाका म्हूण गडगडे तरस लज्जीन बसल्या ती तसले द्रौपदी वापस तांडी तरस. त्या वेळार द्रौपदी कश्टान गट्टी राबली की आनी तें कुरुवंशा रायांक म्हळ्यार कोण धृतराष्ट्राक आनी ती सांगतरस पळय पुरस्तात करणीयम मेन कृतम कार्यमुत्तरम हांगा हांव सभेंत आयली कुडले तुमी पुरे मेगेल मालगडे हांव कोरका आशिल्लें एक कार्य हांव आनीकी करनी म्हळ्यार आयली कुडले तिणी नमस्कार घालूंक आशिल्ले पुरे जना नमस्कार घालची कशी ताणें तांडून हाण जाल्ली कुडले नाका जालेले करूं सुरू केला ताणें म्हणटरच बलिश्ट यो दुशासन हाणें अशी तांडून म्हाका दुख्खीत करून घाला. आतां हांव कुरुश्रेश्ठांक पुराय विनयपूर्वक अभिवादन करता निजावन हांव भितर सभेंत आयले कुडले प्रथम कर्तव्य जावन ह्यांचें कोरक आशिल्लें जाल्यार तें कर्तव्य करूंक म्हाका हांगा ताणें सोणी दुशासनान तेदन वापस द्रौपदीक तांडीत कयतो तांडीतान ती तोग्गू पडली की तोग्गू पडताना ती रडली जोर आनी सभासदांक पुरे सांगली की अयो हांव स्वयंवरा वेळार म्हाका राज्यसभे हाडलेले ताजे नंतर हांव राज्यसभे येद्दोळ तई येनी कोणाले दोळ्याकय पडलेली न्ही हांव आज म्हाका राज्यसभेत तांडून हाडला अंतपुरा आसतना सुर्याकय वाऱ्याकय म्हाका पळोवचें साध्य जायना आशिल्लें तशें आशिल्लें हांव तस जाल्यार आज पुरजनां लेद्राक तांडून प्रदर्शन करतशी हाडला न्हय हें मिगेल बामण पुरय पांजने बसले चांगा मिगेल वैरी वायुदेवाल स्पर्शय तांकां सह्य जायना आशिल्लें तसलेक दुरात्मा जावन आशिल्लो दुशासन सभेत तांडून हाडला पळय एक पशी कडी जावन म्हाका पळयतरस जाल्यार हें मेगेल 5 बामण मुत बसल्यांची जल न्हय आनी हांगा कुरुवंशाची कितले की म्हालगडसाची हांव सून तांकां सून म्हळ्यार धुवे वरी आसूं आनी निजावन हांव अस्सल शिक्षा म्हाका दिवचेकनच मेगेल बामणान केल्ले कस की जुजाट केलचे चुकीक म्हाका कसले असल शिक्षा दिवंक आशिल्लें जाल्यार दुशासन म्हाका सभे तांडून हाडून अशी अन्याय करता जाल्यार हांगा आशिल्ले मेगेल वंशाचे मालगड पळय न्हू बसल्यात न्हय कसन जाल्ली हें म्हाका दिसता कालवैपरीत्य दिसता इत्याक म्हळ्यार सत्कुल प्रसूती हांव पतिव्रता स्त्री हांव निष्कारण जावन म्हाका हे सभेत तांडून हाडला हाजी पयशे हीन काम खंयचे आसवे हें पुराय राय कुरुवंशाचे धर्मिश्ट सत्यव्रत म्हूण सांगून किर्ती पाविल्लो हांगेल पुराय चांगपण धर्म खंय गेले हे सभेर कितले की जन चांग राय आसत न्हय आनी पुराय नुत बसलेत न्हय हांगेल पुराय चांगपण खंय गेले पुढे राय म्हणटलीची धर्मपरायण जावन आशिल्ली एक धार्मीक स्त्री ती सभे येवच्याक नरह म्हूण सांगून तशी तेंची आज ते कुरू राज्याचे रायाले वंशान तो आशिल्ले ना नतला रे आजी नाश जाल दिसता ह्यो विशय ह्यो धर्मू नाश जाल दिसता सनातन धर्म ना नतील जाल्यार पांडवांक गेल्ली धर्मपत्नी दृष्टद्युम्नाल तसले श्रेष्ठ रायाल भयणी मात्र न्ही कृष्णालीची भयणीशी सखीशी असूचे म्हाका हे सभेक तांडून हाडच्या कोणा साध्य जाता आशिल्लें तशी अनेक उडगास दवराची युधिष्ठिराल धर्मपत्नी हांव एक क्षत्रिय कुलोत्पन्नाची तशें आतां हांव तुमगेले निमगिता निश्चय जावन दृढ जावन सांगे हांव कामाच वे तांगेली न्हय मॅम म्हूण सांगून तुमी कामाच म्हूण म्हणल्यार हांव वय म्हूण सांगून अंगीकार करता न्हय म्हणल्यार हांव संतोशार अंगीकार करता तुमी सांगता म्हाका अनेक कसं म्हणल्यार यो दुशासन म्हाका एक पण ह्याकडें तांडीत एक पण तेकडे तांडीता पीड अंदितरस म्हाका हें संकट सैसूच्या जायना तशें जावन
वग्गी मेगेल प्रश्नाक उत्तर दिव का तुम्ही आमांग राबता तुमगेल उत्तर म्हाका अनुकूल जावन असो प्रतिकूल जावन असो हांव संतोशान तें ओपून घेता म्हणटना भीष्म म्हणटकी उक्तवानस्मि कल्याणी धर्मस्य परमागती लोके न शक्यते ज्ञातुमपि विज्ञैः महात्मभिः म्हण हे कल्याणी म्हण आपयतो चांग बैल मनीशी म्हण आसुर एका सांगला धर्म बारी सूक्ष्म म्हणून केलव वेळान तो महात्म जावन आशिल्ले विशेष ज्ञानी निमती ज्ञानींकय धर्मा विशयान इदमित्तम म्हूण तीर्मान करूं साध्य ना इत्याक म्हळ्यार बलवांश्च यथा धर्मम लोके पश्यति पुरुष स धर्मो धर्मवेलायां भवत्यभिहतः परः म्हण प्रपंचान तो बलिष्ठ जावन असो कोण आसा ताणें केलेले सम म्हूण जाता म्हळ्यार हाजे अर्थ कसो म्हण आतां इपळय दुड्ड आशिल्ल्या जना एक माणे कीर्ती प्रतिश्ठा सकडी कोणा दिवची दुड्ड आशिल्ल्या जनांक तशीची बलिश्ठ म्हळ्यार दुड्डवान जेवो साहसान जेवो विद्येन सर्वश्रेष्ठ आशिल्ले तांकां माणे घालची म्हूण सांगून तशी ज्ञानींक ना विद्येचे म्हळ्यार पांडित्या विशयी जाल्ल्यांक ज्ञानी ते माणे घाल्ल्यार तांणी घेनाची त्या म्हळ्यार तांगूच आमगेले पुरे जनाल पशी श्रेष्ठ जावन जाकलस परमात्मा म्हूण सांगून जेवो दुर्बल म्हळ्यार पराक्रम ना दुडवान दुर्बळ प्रति विशयांतू दुर्बल जावन आशिल्लो निजावन ताका धर्म सूक्ष्म गुत्तस निश्चय जावन धर्म म्हळ्यार अशीच म्हूण सांगलें रे कोणेय मान्य करनाची तशें जावन आजी कर्णान दुर्योधनान सांगिल्ली उतराची सर्वोच्च धर्म म्हूण जाल्ले म्हूण त्या अर्थार भीष्म सांगतरस आनी मेगेलो अभिप्राय म्हळ्यार तूं कसा प्रश्न येवन गेला आपल्या त्या प्रश्नेची एक समस्या जावन आस तशें जावन त्या धर्मसूक्ष्मा विशयी म्हणला तशें जावन हांव अशीची सम म्हूण सांगच्या समर्थ जाला आज जाल्यार एक हांव म्हाजी सभेन तूं सांगता हें करूं रायांक गेलें लोभ मोह दिसवता चड जतर असं म्हळ्यार तांगेलें अंत्य समीप जाल्ला म्हूण सांगून अर्थ कळ्ळें जाल्यार द्रौपदी तूं कुरुकुलाचें सून हें कुलाचे जनान खंयची स्थितीन तुय धर्म मार्गार दुखून चुकूनच जशिल्लें जाल्यार तुका जी हें संकट आयलां म्हूण जाल्यार तांकां वचूंक लायला म्हूण लेख तूं मात्र चंद्ररीतीर हांगा चलतरस आताय तूं आमगेल्या परी निमकीत म्हणा तुगेले घनस्तीक एक समजावन तूं चलतरस पळय कोणा लागीं तूं आजी उतर निरीक्ष करूं जायना इत्या म्हळ्यार पुराय जन माते बागसून बसल्यांचे हांगा युधिष्ठिरू कसो म्हणून सांगो म्हूण सांगून भीष्म सांगता युधिष्ठिर कसो उत्तर दिता म्हळ्यार आमी पायती दिसा पळया सांगील सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।